राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे होत आहे. डॉक्टर अमोल कोल्हे, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या पद्धतीनं काल प्रशांत कोरटकरच्या प्रकरणामध्ये खडसावलं कोर्टाने आणि पोलिसांना म्हटलं की त्याचा आम्ही जामीन रद्द करतोय, पण साधारणतः जर आपण संपूर्ण हे ज्या पद्धतीने वेळा बघितल्या की संपूर्ण ज्या पद्धतीने घटना घडत गेल्या, पोलीस फार दुर्लक्ष करतं असं वाटतंय आणि त्यामुळे त्यांना अजूनही अटक झालेली नाही आहे. आता कोर्टाने त्याचा जामीन नाकारलाय. म्हणजे याचं खरं तर उत्तर माननीय गृहमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं की कोर्टानं खडसावण्याची गरज काय पडावी. म्हणजे कुणीतरी एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरतो आणि इतके दिवस म्हणजे सुरुवातीला त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं, त्यानंतर कोर्टाने जामीन फेटाळला जातो, पण शिवाजी महाराजांच्या विषयी असे अपशब्द वापरण्याची हिंमत होतेच कशी? ही नैतिक जबाबदारी नाही महाराष्ट्र सरकारची. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत म्हणतो त्यांच्याविषयी कोणीही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर भाष्य करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायला हवी ना. आणि ही जागा दाखवत असताना आता कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर, काल जामीन फेटाळल्यानंतर अजूनही त्या कोरटकरांची अटक झाल्याची कोणतीही बातमी समोर आलेली नाहीये. मग ही का होत नाहीये? मग गृह मंत्रालयाकडे त्याचं इंटेल नाही, त्याचा ठाव ठिकाणा नाही. आलिशान कोट्यावधींच्या गाड्या घेऊन हा व्यक्ती फिरतो, भारतीय जनता पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांशी यांचे संबंध आहेत, म्हणजे मग अशा लोकांना लायसन्स मिळतं का? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो ना, की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी तुमची जर जवळीक असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काहीही वक्तव्य करण्याचं हे लायसन्स मिळतं. अशी तर ही भावना नाही व्हायला पाहिजे ना. आणि यासाठी गृहमंत्रालयानं लवकरात लवकर कोरटकरला फरफटत आणून त्याला अटक केली पाहिजे आणि त्याला त्याची चूक जी आहे, त्याची जी जागा आहे, ही त्याला दाखवून दिली पाहिजे. ज्या पद्धतीने बघितलं की कोरटकरांनी यामध्ये ज्या पद्धतीने व्यूह रचला, पहिले म्हणाला की तो फोन माझाच नाही आहे, त्यानंतर त्यांनी म्हटलं हा माझा आवाजच नाही आहे, नंतर त्याने फोन जमा केला, त्यातला सगळा डाटा इरेज केलेला होता. हे सगळं होत आहे, पण पोलीस गप्प बसलेले आहेत. कारण यालाच कुजबूज पॉलिसी असं म्हणतात, की आधी विधान करायचं, विधान सोशल मीडियामध्ये येऊ द्यायचं, माध्यमांमधून ते पसरू द्यायचं. हे विधान सगळं पसरल्यानंतर जे आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य होतं. ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर मागे जशी सोलापूरकरांनी माफी मागितली, ही माफी मागितली म्हणजे विषय संपला. अरे तुम्ही एवढ्या सगळ्या मीडियामध्ये तुम्ही हे विधान दिलेलं आहे म्हणून माफी मागितली, विषय संपला, तुम्हाला लगेच पोलीस संरक्षण मिळालं. त्याच पद्धतीनं कोरटकरने जे सुरुवातीपासून केलं, आधी सांगितलं माझा फोन नाही. जर तुमचा फोन नव्हता तर मग तुम्हाला नंतर पळापळ करण्याची गरज काय होती? आणि नंतर जेव्हा तुमचा फोन आहे सिद्ध झालं, मग आधी तुम्ही खोटा का बोलला होतात? म्हणजे तुमच्या मनात पाप आहे. आणि हे जर तुमच्या मनात पाप आहे तर या अशा व्यक्तीला शासन झालंच पाहिजे. याचाच अर्थ हा होतो कोरटकरांनी जे काही केलंय ते जाणून बुजून केलंय. असं वाटतंय सर की कोरटकरांच्या ज्या पद्धतीने या घडामोडींमध्ये त्याला कुणीतरी राजकीय पाठबळ देत आहे असं वाटतंय आम्हाला. नाही, हे राजकीय पाठबळ असण्याचं महत्वाचं कारण असं असू शकतं की महाराष्ट्रासमोरचे जे आत्ताचे ज्वलंत प्रश्न आहेत, देशासमोरचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, या सगळ्याकडून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे का, ही शंका वारंवार येते. तुम्ही बघत असाल तर शेअर बाजारामध्ये लाखो कोटी रुपयांचं सर्वसामान्य गुंतवणूकदाराचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अजूनही हा प्रलंबित आहे. आमच्या रविकांत तुपकरांसारखे कार्यकर्ते जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांना अँटी सोशल एलिमेंट असल्यासारखी जर त्यांना ट्रीटमेंट दिली जात असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याने कोणाकडे आशेने बघायचं? त्यांच्या कर्जमाफीचा विषय नाही. सोयाबीनची जर खरेदी आपण बघितली तर जेमतेम 20% खरेदी झाली सोयाबीनची. 80% सोयाबीनची खरेदी हमीभावाने झालेली नाही. मग सर्वसामान्य शेतकऱ्याने कोणाकडे बघायचं? जर देशभरात आपण बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल 18 लाख उद्योगधंदे हे बंद पडलेले आहेत. जर एक्सपोर्टमधली तूट आपण बघितली तर ती जवळपास $4 बिलियन पुढे गेलेली आहे. आणि ही अर्थव्यवस्थेची जी सतत घसरण सुरू आहे, त्यातून बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाई अजून सरकारला आटोक्यात आणता येत नाही. आणि या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांकडून कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट्स द्यायची आणि या स्टेटमेंट्स दिल्यानंतर लोकांचं लक्ष हे तिकडे विचलित करायचं. त्यामुळे अशा लोकांना राजकीय पाठबळ हे असण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही. पण सर, ज्या जिल्ह्यातून नागपूरमधून ते येतात आणि त्याच नागपूरमध्ये त्यांनी अवार्ष शब्दात छत्रपतींबाबत ते बोलले होते, त्याच नागपूरमध्ये परवा जर बघितलं तर ज्या पद्धतीनं राडे झाले, त्यानंतर 2 समाजामध्ये तीड निर्माण झाली, अशा प्रकारचे वक्तव्य देणाऱ्या लोकांसंदर्भात जेव्हा परिणय फुके जे आमदार आहेत ते म्हणतात की आम्ही एका आठवड्यात त्यांना अटक करू, याचा अर्थ काय घेता येईल? म्हणजे ही शरम वाटली पाहिजे. एकीकडे जेव्हा आपण आर्थिक
किंवा जगातली एक महासत्ता होण्याची स्वप्न बघतो, तिकडे एकीकडे अमेरिका अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणते आणि आम्ही अजूनही मंदिराच्या खाली मस्जिद आहे का आणि कुठल्या कबरीचा काय वाद पेटवायचा याकडे जेव्हा बघतो तेव्हा ही खरोखर अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येक राज्यकर्त्यांनी. आणि जर कुठलेही आमदार अशा पद्धतीने आम्ही त्यांना हे करू, मुळात या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तात्काळ पावलं का उचलली जात नाहीत याचंही उत्तर दिलं पाहिजे. बरं, अशा पद्धतीनं जे कोणी करत असतील तर त्यांना एक कठोर शासन हे असं व्हायला हवं, त्यांना अशी अद्दल घडायला हवी की जेणेकरून इतर कोणाची हिंमत होऊ नये. यासाठी सुद्धा कुठली पावलं उचललेली जाताना आपल्याला दिसत नाहीत. मग पुन्हा मुद्दा हाच येतो, राज्यासमोरच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी या पद्धतीचं एक षडयंत्र रचलं जातंय का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. सर्वे ऑफ इंडिया म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे जे खातं आहे, पुरातत्व खातं, त्या पुरातत्व खात्याने म्हटलंय की औरंगाबादाच्या कबरीकडं पर्यटक जात नाहीत, फार कमी, त्याची संख्या फारच रोडावलेली आहे. यावर काय प्रतिक्रिया आपली? नाही, औरंग्याविषयी कोणालाही ममत्व असण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे अगदी अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा औरंग्याविषयी ममत्व असण्याचं काहीच कारण नाहीये. कारण ज्यांनी स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकलं, स्वतःच्या सख्ख्या भावांची सत्तेसाठी हत्या केली, धर्म त्यांनी टूल म्हणून, सत्तेसाठी टूल म्हणून वापरला, असं जर तुम्ही इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला तर ही गोष्ट समोर येते. आणि त्यामुळे त्याविषयी ममत्व असण्याचं कोणाला काहीही कारण नाही. आणि त्यामुळे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला हीच विनंती आहे की मग त्या ठिकाणी जर पर्यटकांची संख्या वाढवायची असेल तर तिथे मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं करा, त्या कबरीच्या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं करा. मी पुन्हा पुन्हा सांगतो की औरंग्याची कबर म्हणजे महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा परिणाम काय होतो याचं द्योतक आहे, याचं प्रतीक आहे असं दाखवणारी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी साहेब, त्यानंतर संताजी घोरपडे, धनाजी, अशा असंख्य वीरांनी हा संघर्ष केलाय ना. मग त्याचं स्मारक उभं करा, त्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल. आणि एक शेवटचा प्रश्न करतो, ज्या वादग्रस्त वक्तव्य देण्यामध्ये राज्याचे एक मंत्री नितेश राणे यांचं नाव खूप प्रसारमाध्यमांमध्ये आहे, ते आज दिल्लीत आहे. चर्चा अशी आहे की ती देवेंद्र फडणवीसांच्या वरती जे आरोप होतोय त्या आरोपामध्ये नितेश राणे एक प्रमुख मुद्दा आहे. तर नितेश राणे आज आपला खुलासा करण्याकरता दिल्लीत आलेले आहे, एवढी गरज पडते का त्यांना? नाही, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार पदावर असणारी व्यक्ती स्वतःचं जे खातं आहे हे खातं सोडून इतर सगळ्या गोष्टींवर सातत्यानं बोलत राहते, आणि जेव्हा ही बेताल वक्तव्य, अनैतिहासिक वक्तव्य ही वारंवार जेव्हा केली जातात तेव्हा नक्कीच याचा माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्याच एकूण कारभारावर हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जो महाराष्ट्राचा कारभार आहे हा सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना कोणी पडद्याआडून त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणतंय का, हाही प्रश्न फार महत्वाचा ठरतो. कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर कोणताही आरोप नाही, यांच्यावर कोणतंही तसं पाहिलं तर डाग नाहीत, आणि असं असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न होतोय का, याच्या मागे आणखी पडद्यामागे काही हात आहेत का, हाही इंटरेस्टिंग विषय. हे अदृश्य हात आहेत का, हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण माननीय मुख्यमंत्री महोदय एक ज्याला आपण सर्वसमावेशक भूमिका घेत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक सहकारी मंत्री हा सातत्यानं जेव्हा सामाजिक तणाव वाढवण्याच्या दृष्टीनं अशा काहीतरी विधानांचं एक भडीमार करत असतो तेव्हा नक्कीच ही शंका यायला वाव आहे. धन्यवाद. डॉक्टर अमोल कोल्हे त्यांनी कोरटकरांना फरफटत आणावं आणि तुरुंगात टाकावं अशा प्रकारची थेट मागणी केली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.